Hello everyone, Namaskar. In this video, we are going to solve exercise 11.1 from Navneet practice book, that is for 8 scholarship. And see this topic, ratio and proportion. This is very important for all types of scholarship exam and for all competitive exams. आणि जे चॅनलवर नवीन आहेत त्यांनी नक्की नक्की सबस्क्राईब करा, कारण आता आपली रेशिओ अँड प्रपोर्शन ची सिरीज स्टार्ट होती आहे. चला, काय फर्स्ट क्वेश्चन एक्सरसाइज 11.1 मधला नवनीत क्वेश्चन पाहिजे. इन विच ऑफ द फॉलोइंग सेट्स आर द नंबर्स इन प्रपोर्शन. बघा, हे सेट्स दिलेले आहे, यापैकी कुठले नंबर्स जे आहेत ते प्रपोर्शन मध्ये. आता नंबर्स प्रपोर्शन मध्ये केव्हा असतात बघा, when A, B, C, D आर इन प्रपोर्शन. हे असं आपण केव्हा म्हणू शकतो की जेव्हा पहिल्या दोन नंबर्सचा रेशिओ इज इक्वल टू दुसऱ्या दोन नंबर्सचा जर रेशिओ असेल तर वी कॅन से दॅट दिस 4 नंबर्स आर इन प्रपोर्शन. मग आता या सेट मध्ये बघा, आपण याचा लोएस्ट फॉर्म समजा जर काढला पहिल्याचा, बघा 5/10 याचा लोएस्ट फॉर्म काय येतो 1/2. त्यानंतर 15/20 याचा लोएस्ट फॉर्म किती येतो 5 3 15 5 4 म्हणजे हे इक्वल नाही, राईट. मग हे दीज नंबर्स आर नॉट इन प्रपोर्शन. मग इथे पण म्हणू की 5 4 20, राईट, आणि 25 100 म्हणजे इथे येईल 1/4 आणि इकडे येईल 1/5, राईट. त्यानंतर इथे बघू 5/10 काय येतं 1/2 याचा लोएस्ट फॉर्म, आणि 10/20 जर बघितलं नंतरचे दोन तर याचा लोएस्ट फॉर्म काय येतो 1/2, राईट. So we can say that 5/10 is equal to 10/20, and therefore according to definition then we can say 5, 10, 20 are in proportion, right. So our third option is correct. Let us solve next example. Ages of Sonal and Komal are in the ratio 6:5. If 6 years before age of Sonal was 30 years, find the age of Komal 5 years hence. काय म्हटलेलं आहे, एजेस ऑफ सोनल अँड कोमल, बरोबर आहे. म्हणजे एज ऑफ सोनल अपॉन एज ऑफ कोमल काय रेशिओ दिलेला आहे 6:5, राईट. मग आपण काय पकडू, हा रेशिओ आहे म्हणून आपण लेट प्रेझेंट एज ऑफ सोनल बी 6x and present age of कोमल बी 5x. हे सगळे इयर्स मध्ये, राईट. मग आता काय कंडिशन दिलेली आहे 6 years बिफोर. बघा, बिफोर म्हटलं की आपण मायनस करतो. 6 years बिफोर एज ऑफ सोनल वॉज 30 years. ही कंडिशन बघू. आता सोनलचं 6 वर्षापूर्वीचं वय काय राहील 6x - 6, हो ना. मग ते किती होतं 30. तर आता इथे लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल तयार झालं, हे आपण सॉल्व्ह करू. सो 6x इज इक्वल टू 30 + 6 दॅट इज 6x इज इक्वल टू 36, x इज इक्वल टू 36/6, x इज इक्वल टू 6, राईट. आता काय विचारलंय, फाइंड द एज ऑफ कोमल 5 years hence. मग आता पहिले तर प्रेझेंट एज ऑफ कोमल काढून घेऊ. कोमलचं प्रेझेंट एज किती आहे 5x, म्हणजे कोमलचं प्रेझेंट एज काय राहील, प्रेझेंट एज ऑफ कोमल 5x आहे, राईट. म्हणजेच 5 × 6 म्हणजे किती ते 30 years. आता काय म्हटलेलं आहे, फाइंड द एज ऑफ कोमल 5 years हेन्स. म्हणजे आता 5 वर्षानंतर काय येईल, प्रेझेंट एज ऑफ कोमल 30 years, मग 5 years हेन्स एज ऑफ कोमल काय राहील 5 वर्ष आपल्याला ऍड करावे लागतील, म्हणजे किती येईल 30 + 5 म्हणजे किती येतील 35 years. सो age of Komal 5 years hence किती येईल 35 years. Let us solve next problem. The ratio of the present ages of two brothers is 4:5. After 10 years, the ratio of their ages would be 6:7. Find the age of elder brother after 15 years. काय म्हटलेलं प्रेझेंट एजेस ऑफ टू ब्रदर्स. मग आता 4:5 आहे, म्हणजे यंगर ब्रदरचे एज आपण पकडू. यंगर ब्रदर, प्रेझेंट एज ऑफ यंगर ब्रदर, प्रेझेंट एज यंगर ब्रदरचं किती राहील 4x, आणि एल्डर ब्रदरचं काय राहील इकडे 5x, ठीक आहे. एल्डर ब्रदर
आफ्टर 10 years the ratio of their ages would be 6:7. मग आफ्टर 10 years काढू. आफ्टर 10 years त्यांचं एज काय राहील 4x + 10 हा राहील यंगर ब्रदर आणि एल्डर ब्रदर राहील 5x + 10. राईट. मग काय म्हटलेला हा जो रेशिओ आहे हा किती आहे 6/7. मग आता इथे इक्वेशन आपलं तयार झालं. आपण हे सॉल्व्ह करू. क्रॉस मल्टिप्लिकेशन 4x + 10 = 6 in bracket 5x + 10. Right. So here we get 28x + 70. Here 30x + 60. Right. म्हणजे इकडे 30x - 28x आणि इकडे 70 - 60 म्हणजे आपल्याला काय मिळतं हे म्हणजे 2x = 10 म्हणजे x = 5. राईट. मग आता प्रश्न काय फाइंड द एज ऑफ एल्डर ब्रदर आफ्टर 15 years. मग आता एल्डर ब्रदर कितीचा आहे 5x. राईट. सो प्रेझेंट एज ऑफ एल्डर ब्रदर किती राहील 5x. राईट. मग आता 5x म्हणजे 5 × 5 दॅट इज 25 years. राईट. आता विचारलाय की फाइंड द एज ऑफ एल्डर ब्रदर आफ्टर 15 years. सो आफ्टर 15 years एल्डर ब्रदरचं एज काय राहील ते राहील 25 + 15 दॅट इज 40 years. In this way we can solve this third problem. Let us solve next problem. And the next problem is what is the ratio of 340 centimeter to 51 meter. आता हा रेशिओ काढायचा आहे. तर रेशिओ काढताना एक लक्षात घ्या की हे दोन्हीही न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर ते आपल्याला सेम युनिट मध्ये पाहिजे. राईट. तर इथे एक सेंटीमीटर मध्ये आहे आणि एक मीटर मध्ये आहे. सो वी विल कन्वर्ट दिस मीटर इंटू सेंटीमीटर. तुम्ही काही करू शकता. सेंटीमीटरचं मीटरही करू शकता. मीटरचं सेंटीमीटर. मी इथे सेंटीमीटर घेते. सो 340 सेंटीमीटर आणि आपल्याला माहिती आहे 100 सेंटीमीटर = 1 मीटर. तर इथे 51 मीटर = काय राहील 5100 सेंटीमीटर. राईट. सो हियर वी गेट 5100 सेंटीमीटर. बोथ आर इन सेंटीमीटर. आता याला लोएस्ट फॉर्म जर द्यायचा असेल तर किती होईल बघा 734/510. दोन्ही 17 च्या टेबल मध्ये 17 × 17 3s. राईट. म्हणजे 30 म्हणजे 2/30. परत याला लोएस्ट फॉर्म 1:50. Right. So lowest form is 1:50. Right. So we have lowest form of this. Next question. If 20, 28, 15 and x are in proportion, find x. बघा 20, 28, 15 and x are in proportion. Proportion मध्ये आहे म्हणून पहिल्या दोघांचा रेशिओ = राहील नंतरच्या दोघांचा रेशिओ. राईट. मग आता इथे आपण जर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 20x = 15 × 28. सो x = 15 × 28/20. राईट. सो 5 3s 5 4s. राईट. 4 1s 4 7 म्हणजे इथे x ची व्हॅल्यू किती मिळेल आपल्याला 21. इन दिस वे वी कॅन फाइंड x. Here in 6th question we have given table. We have given in first column we have given value of x and value of y. In second column we have value of y and we have to find value of x. And what we have x varies directly as y. बघा व्हेरिएशन आहे डायरेक्ट प्रपोर्शन डायरेक्ट व्हेरिएशन आणि इनव्हर्स व्हेरिएशन. आता हे जे आहे हे डायरेक्ट व्हेरिएशन काय दिलेलं आहे इथे x varies inversely as y. मग आपल्याला कॉन्स्टंट काढावा लागतो. तर इथे आपण असं म्हणू शकतो की कॉन्स्टंट जो आहे किंवा आपलं इक्वेशन काय राहील x = ky. राईट. दिस इज इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. मग आता इथे आपल्याला बघा पहिल्या कॉलम मध्ये x ची व्हॅल्यू दिलेली आहे y ची व्हॅल्यू दिलेली आहे. मग आपण त्यावरनं k ची व्हॅल्यू काढू. काय आहे x ची व्हॅल्यू आहे 2/5. बघा इथे x ची व्हॅल्यू 2/5 आणि इकडे y ची व्हॅल्यू आहे ती 3/5. राईट. सो k = what we get 2/5/3/5. राईट. सो इथे 5 5 कट होतील म्हणजे k = किती राहील 2/3. राईट. मग आता हे आपलं जनरल इक्वेशन आहे. आता पुढच्या कॉलम मध्ये काय दिलेलं y दिलेला आहे. x ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. राईट. पण आता जनरल इक्वेशन काय आहे या इक्वेशन मध्ये आपण टाकू 2/3y. दिस इज इक्वेशन ऑफ दिस व्हेरिएशन. राईट. तर इथे x ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे आणि y ची व्हॅल्यू आपल्याला काय दिलेली आहे y ची व्हॅल्यू दिली आहे आपल्याला 1/2. बघा इथे तर इथे काय येईल आपल्याला 1/3 म्हणजे इथे
क्वेश्चन मार्क्सच्या जागेवर काय मिळेल आपल्याला 1/3. विच नंबर विल रिप्लेस क्वेश्चन मार्क? दिस 1/3 विल रिप्लेस क्वेश्चन मार्क. लेट अस सॉल्व नेक्स्ट प्रॉब्लेम. बघा आधीच्या एक्झाम्पल मध्ये इथे आपल्याला डायरेक्ट व्हेरिएशनचं होतं. नंतरच्या एक्झाम्पल मध्ये आता आपण इनव्हर्स व्हेरिएशन वर सॉल्व्ह करणार आहे. आता एक्स व्हेरीज इनव्हर्सली ॲज वाय, राईट. मग इथे कॉन्स्टंट जो आहे तो कॉन्स्टंट कसा मिळतो? इथे k इज इक्वल टू एक्स वाय, राईट. जेव्हा इनव्हर्स व्हेरिएशन असेल तर कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन k इज इक्वल टू एक्स वाय. मग आता इथे आपल्याला एक्स आणि वाय दोन्ही व्हॅल्यू दिलेल्या आहेत, राईट. मग एक्स किती आहे? 4 आणि हे किती आहे? 6. तर इथे आपल्याला k ची व्हॅल्यू किती मिळते? 84. Thus we get constant of variation 84. Last example from this exercise. Janu's wages for the month of February 2015 was rupees 2520. Find his wages for 19 days of March 2015. बघा त्याला किती हे फेब्रुवारी 2015 ला जानूज गेट दिस वेजेस, राईट. मग आता फेब्रुवारी 2015. मग पहिल्यांदा आपल्याला चेक करायचं की या फेब्रुवारी मध्ये 28 डेज आहे की 29 डेज आहे, म्हणजे हे लीप इयर आहे का? लीप इयर, राईट. तर इथे 2015 जे आहे इट इज नॉट डिव्हिजिबल बाय 4, राईट. सो दिस इज नॉट लीप इयर, देअरफॉर दिस कंटेन्स 28 डेज. म्हणून याच्यामध्ये किती डेज आहे? 28 डेज आहे. लीप इयर असेल तर 29 डेज असतात, राईट. आणि लीप इयर इज ऑलवेज डिव्हिजिबल बाय 4. फॉर एक्झाम्पल बघा 2020 हे लीप इयर होतं, पण हे काय आहे? दिस इज डिव्हिजिबल बाय 4, राईट. सो हिअर दिस 2015 फेब्रुवारी 2015 contains 28 days and if it is 2020 समजा इथे जर असलं तर मग फेब्रुवारीचे किती डेज घ्यावे लागतात आपल्याला? 29 डेज. म्हणजे एक कॉन्सेप्ट क्लिअर करा. लीप इयर असेल तर फेब्रुवारीचे 29 डेज आणि लीप इयर नसेल तर फेब्रुवारीचे 28 डेज, राईट. आता इथे बघा 28 डेजची त्याला किती वेजेस मिळाले? 2520. म्हणजे एका दिवसाचं त्याला किती मिळेल? 2520 डिवायडेड बाय 28. 28 नाईन्स आपल्याला मिळेल 2520 म्हणजे, आणि हा इकडे 0 म्हणजे एका दिवसाचे त्याला किती मिळाले? 90 रुपीज. मग आपल्याला 19 डेजची त्याचे वेजेस काढायचे आहेत. तर 19 डेजचे काय मिळतील? 90 इंटू 19 आपल्याला काय मिळतं? 1710. म्हणजे एवढे रुपीज त्याला मिळतील 19 डेजचे मार्च 2015. हिअर बघा इथे आपण एक्सरसाइज 11.1 नवनीत मधलं संपवलं. जे चॅनेलवर नवीन आहे त्यांनी नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, कारण आपली रेशो अँड प्रपोर्शन अँड व्हेरिएशनची सिरीज सुरू होते आहे. थँक्यू.